कुणाला वाटतं? बर. राज्य सरकार खूप वेगळ्या पद्धतीनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहे. जेव्हा जेव्हा अहिल्यादेवींच्या बाबतीतला विषय पुढे आला तेव्हा राज्य सरकारनं अत्यंत सकारात्मकपणे, म्हणजे माझं सरकार आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. 2004ला सोलापूरला विद्यापीठ स्थापन झालं. 2004 पासून मागणी होती की सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव द्या. तुम्ही पण एखादं निवेदन इथं दिलं असेल, तहसीलदारांना, प्रांतांना एखादा रास्ता रोको केला असेल. राज्यभरातून ती मागणी होती. परंतु 4 ते 18 14 वर्षात ते काम झालं नाही. 2018 साली तो निर्णय झाला शेवटच्या महिन्यात आणि त्याची अंमलबजावणी झाली मार्च 2019ला. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं. बारामतीला वैद्यकीय महाविद्यालय झालं, तुम्हाला माहित आहे. अत्यंत महत्वाचा विषय, प्रतिष्ठेचा विषय, नाव कुणाचं द्यावं हा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा सरकारनं आम्ही विनंती केली की बारामतीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्या. 1 तासाच्या आत निर्णय केला सरकारनं. किती? 1 तासाच्या. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही चौंडीत असाल त्या दिवशी. चौंडीला येतं का नाही? कुणी येतं? कोण कोण येतं? आलंच पाहिजे सगळ्यांनी. चौंडीत आपण भाषणातून अगोदर त्याचा पाठपुरावा होता, परंतु भाषणातून आम्ही मागणी केली तेव्हा गिरीश भाऊ महाजन हे वैद्यकीय खात्याचे मंत्री होते. त्यांचा फोन आला. माझा फोन तर बंद होता. आमचा योगेशच्या मोबाईलवरून फोन आला की जाऊन कसल्या परिस्थितीत गुप्तचरकडे फोन द्या. माझ्याकडे फोन दिला. म्हणजे तू मागणी केलेली मी चॅनलवरती ऐकली लाईव्ह. तर मी आताच्या आता निर्णय, शासन निर्णय करून पाठवतोय. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय तेव्हाचे देवाभाऊंकडे गेलो. त्यांना कानात सांगितलं की आताच्या आता निर्णय करायला ते तयार आहे, तुम्ही डिक्लेअर करा. तरी म्हणजे ते नाही, तूच डिक्लेअर कर असं साहेबांनी सांगितलं. तुम्ही डिक्लेअर केलं आणि चौंडीतून बाहेर पडायच्या आधी सगळ्याच्या व्हॉट्सअपवरती शासन निर्णय आला. ही सोपी बाब आहे का? इतर तालुक्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नाव देणं सोपं आहे, परंतु बारामतीतल्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देणं हे आपण म्हणतोय फक्त सोपं काम नाही. ते सरकारनं काम केलं. राज्यामध्ये 170 सांस्कृतिक भवनं अहिल्यादेवीच्या नावानं उभा आहेत. आता मी तुमच्याशी बोलत असताना 1 कोटी रुपये एका सांस्कृतिक भवनाला आणि पहिल्या टप्प्यात जी होती त्याला 70 लाख रुपये. आता आपली सरकारनं